ज्या वेळेला धर्मक्षेत्रावरती युद्ध चालू होतं आणि धर्मक्षेत्रावरती युद्ध चालू असताना शामियान्यामध्ये द्रौपदीचे 5 मुलं झोपलेली होते आणि 5 मुलं ज्या वेळेला द्रौपदी जे झोपलेत ना त्यावेळेला दुर्योधनाला अर्थातच मालक मानणारा एक अर्थातच त्याच्यामध्ये होता ज्याचं नाव आहे अश्वत्थामा. दुर्योधन माझ्यावरती प्रसन्न झाला पाहिजे आणि मला दुर्योधनाने काहीतरी दिलं पाहिजे, या युद्धामध्ये मी काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अश्वत्थाम्याने काय केलंय, त्याच धर्मक्षेत्रावरती आणि त्या कुरुक्षेत्रावरती जो शामियाना होता ना त्या शामियान्यामध्ये द्रौपदीचे 5 पुत्र झोपलेले होते. अश्वत्थाम्याने आपल्या हातामध्ये तलवार घेतली, त्या शामियान्यामध्ये तो अश्वत्थामा जातोय आणि शामियान्यामध्ये ज्या वेळेला अश्वत्थामा जातोय ना त्यावेळेला माझ्या द्रौपदीचे 5 पुत्र त्या ठिकाणी त्यांची मुंडके तोडतोय आणि मुंडके ज्या वेळेला तोडल्या जात आहेत त्यावेळेला त्या आईला काय वाटत असेल जरा विचार करा ना तुम्ही. 5 मुलं माझ्या द्रौपदीचे मारले जात आहेत आणि 5 मुलं माझ्या द्रौपदीचे मारल्यानंतर माझ्या द्रौपदीच्या नेत्राला पाणी येते, डबडबल्या डोळ्याने ती माझ्या कृष्णाचा दावा करते. देवा असं मी काय पाप केलं रे देवा की अश्वत्थाम्याने अर्थातच माझे हे 5 पुत्र या ठिकाणी मारून टाकले. म्हणून आईचं मुलावरती किती प्रेम असते. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये दाखला देत आहेत, किंबहुना धनुर्धरा जो मातेची या उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा. आपल्या आईचं आपल्या मुलावरती सगळ्यात जास्त प्रेम असतं दादा. म्हणून माझ्या समोर बसलेल्या सगळ्या तरुण बांधवाला मला संदेश द्यायचा आहे, एखाद्या वेळेला तुम्ही कुणाचंही अंतकरण दुखवा पण ज्या माईने तुम्हाला जन्म दिलाय ना त्या माईचं अंतकरण दुखवण्याचा प्रयत्न जीवनात कधी करू नका. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, तरीला विना प्रीती, तरीला विना प्रीती. वा वा. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. 5 पुत्र मारल्या जात आहेत. माझ्या द्रौपदीच्या नेत्राला अर्थातच पाणी आहे. डबडबल्या डोळ्याने ती माय आपल्या लेकराच्या जवळ जाते. माय ज्या वेळेला लेकराच्या जवळ जाते त्यावेळेला त्या लेकराच्या अर्थातच मेलेल्या त्या रणांगणामध्ये ते सगळं रक्त आपल्या लेकराचं सांडले आपल्या उघड्या डोळ्याने ती माय ते सगळं पाहते. द्रौपदी आपल्या मुलाच्या अंगा खांद्यावरून हात फिरवते आणि द्रौपदी आपल्या मुलाकडे पाहून ढसा ढसा त्या ठिकाणी रडायला लागते. अरे काय केलंय अश्वत्थाम्या तुझे, अरे माझ्या मुलाला मारले दादा. आईचं अंतकरण हे फार मृदू अंतकरण असते दादा. म्हणून पुन्हा पुन्हा मला विनंती करायची आहे, आपल्या माय बापाचं अंतकरण दुखवण्याचा प्रयत्न कधी करू नका. या भागवत कथेचा संदेश ऐका. एखादा मुलगा जर आपल्या माय बापाचं अंतकरण दुखून तो जर भागवत कथेमध्ये येऊन जर भागवत कथा ऐकत असेल ना तर भागवत कथेच्या व्यासपीठावरनं तुम्हाला सांगतो ही भागवत कथा तुमच्या घरामध्ये कधी येणार नाही दादा. भागवत कथा तुमच्या घरामध्ये यावं असं वाटत असेल ना, मी तर नेहमी एक वाक्य महाराष्ट्राला सांगत असतो, अरे एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये नाही गेला तरी चालेल, जाऊ नका. एखाद्या वेळेला तुम्ही भगवान सोमेश्वराचा दर्शनाकरता गेला नाही तरी जाऊ नका. पण मला असं वाटतंय ज्या माय बापाने तुम्हाला जन्म दिलाय ना त्या माय बापाच्या चरणारविंदी डोकं ठेवल्याशिवाय राहू नका. कारण जगातले सगळे तीर्थ जर कुठे वास करत असेल ना तर ते आपल्या माय बापाच्या चरणामध्ये वास करताय. चाहे लाख कमाई धन दौलत बंगला खूब बना
दौलत बंगला खूब बनाया है, माँ बाप नहीं खुश है तेरे, बेकार सारी कमाई है। ये लाख नहीं है खाक मगर इस बात को मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना, उपकार इन्हीं के लाखों हैं, इस बात को मत भूलना। काय झालं दादा बरं का, माझ्या गावामध्ये एक मुलगा आपल्या आईबापाने फार मेहनत करून शिकवलाय. तो मुलगा अर्थातच चांगल्या पदावरती गेलाय. चांगल्या पदावरती गेल्याच्या नंतर बाई घरामध्ये येते. बाई घरात आल्याच्या नंतर तो आपल्या आईबापाच्या कंबरड्यामध्ये लाथ मारतोय. आईबापाच्या कंबरड्यामध्ये लाथ मारून तो त्यांना वृद्ध आश्रमामध्ये नेऊन टाकतोय. आणि वृद्ध आश्रमामध्ये ज्या वेळेला नेऊन टाकल्या जाते ना, त्यावेळेला मला वाढदिवस साजरा करायचा म्हणून मी नेमकं योगायोगाने त्याच वृद्ध आश्रमामध्ये गेलोय. माझ्याकडे पाहून ते आई बाबा रडायला लागतायत. आई बाबा रडत असताना माझा अर्थातच त्यांचं रडणं पाहून माझ्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येते. माझ्या डोळ्यामध्ये पाणी आल्याच्या नंतर अर्थात मी रडत रडत त्यांच्या जवळ गेलो. त्या आई आणि बाबाला विचारलं, म्हटलं तुम्ही का रडतायत आजोबा? तुम्हाला रडण्याकरता काय झालंय? तुमचे नेत्र डबडबलेले आहेत, तुमचे नेत्र पाणवलेले आहेत. तुम्हीही रडतायत म्हणून तुमची सौभाग्यवती सुद्धा रडते. तुम्हाला रडायला काय झाले? त्यावेळेला त्या आई बाबा रडत रडत मला बोलतायत, अरे दादा, दोन अर्थातच मुलं आहेत मला. एक मुलगा कलेक्टर आहे तर एक मुलगा परदेशामध्ये कंपनी त्याची फार मोठी आहे. मग मी असं विचारलं, आई एवढ्या मोठ्या पदावरती जर तुमची मुलं असतील तर तुम्ही वृद्ध आश्रमामध्ये का आलात? त्यावेळेला माझं उत्तर कथेमधनं घेऊन जा. ते अर्थातच ते आई बाबा बोलतायत, अरे दादा, ज्या वेळेला आमच्या मुलाला आम्ही लांबचं मोठं करत होतो ना, त्यावेळेला त्यांच्यावरती संस्कार देण्याकरता आम्ही कुठेतरी कमी पडलो. म्हणून बाई घरात आल्याच्या नंतर त्यांनी आमच्या कंबरड्यामध्ये लाथ मारली आणि आम्हाला वृद्ध आश्रमामध्ये त्यांनी आणून टाकले. म्हणून हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती करतो, तुमच्या प्रपंचामध्ये तुम्ही किती श्रीमंत आहात हे मायनं नाही, पण तुम्ही तुमच्या मायबापाची किती सेवा करतात, मला असं वाटतं याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. सज्जनांनो, माय बापाचं ही मुलावरती फार प्रेम असणारे. एखाद्या वेळेला रागामध्ये तुम्ही जर तुमच्या बापाच्या आणि माईच्या कंबरड्यामध्ये लाथ जरी मारली ना, तरी मला असं वाटतं तुम्ही लाथ मारल्याच्या नंतर सुद्धा ज्या ठिकाणून आशीर्वाद बाहेर पडतो ते ठिकाण जर कोणतं असेल तर त्या ठिकाणाचं नाव आहे आप्पा आई. तुम्ही लाथ मारली तरी तुम्हाला आशीर्वाद भेटेल. पण दादा, लाथा मारण्याचं काम करू नका. ही कथा कशा करता आयोजित करायची आहे? भागवत कथा, राम कथा आणि शिव कथा आपण या मंडपामध्ये बसून कशा करता ऐकायच्यात? मला असं वाटतं परिवर्तन झालं पाहिजे. माय बापांचं अर्थातच प्रेम आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. याच्या करता तर ही कथा आहे ना. द्रौपदी आपल्या मुलाकडे पाहून रडते. माईचं मुलावरती किती प्रेम आहे याकरता मी बोलत होतो. द्रौपदी आपल्या मुलाच्या जवळ जाते, अंगाखालून हात फिरवते, रक्ताने माखलेली ती माती आपल्या हातामध्ये घेते. कृष्ण परमात्म्याची विनवणी करते की देवा, असं मी काय पाप केलं रे देवा, की माझी 5 मुलं अश्वत्थाम्याने मारलेत म्हणून ती आई अर्थात त्या ठिकाणी ढसा रडते. पण भागवत कथा एक महत्वाचा अर्थातच निवेदन या ठिकाणी करणार आहे. कारण भागवत कथा सांगते, जो धर्म आचरण करत असेल त्याला कधी मारायचं नाही 1, जो मद्य धुंद आहे त्याला कधी आपण मारायचं नाही 2, जो बेसावध आहे त्याला कधी मारायचं नाही. कारण द्रौपदीचे मुलं हे 5 मुलं जे आहेत ते बेसावध होते. जो वेडसर असेल त्याला कधी मारायचं नाही. जो झोपलेला असेल ना त्याला सुद्धा कधी मारायचं नाही. जे लहान बालक असेल त्या बालकाला सुद्धा कधी मारायचं नाही. स्त्रीला कधी मारायचं नाही. जो अविवेकी असेल त्याला कधी मारायचं नाही. जो शरणांगती अर्थातच शरण आलाय त्याला कधी मारायचं नाही. जो रथहीन आहे त्याला सुद्धा कधी मारायचं नाही. जो भयभीत आहे
त्याला सुद्धा कधी मारायचं नाही. पण अश्वत्थाम्याने द्रौपदीचे 5 मुलं झोपेमध्ये त्या ठिकाणी मारलेत. त्यावेळेला कृष्ण परमात्म्याचा धावा तिने केला. अर्जुन तिथे येतोय. अर्जुन तिथे आल्याच्या नंतर अर्जुन अश्वत्थाम्याच्या पाठीमागे लागतोय. अर्जुनाने ज्या वेळेला अश्वत्थाम्याला पकडले ना, पकडून द्रौपदीच्या समोर त्याला उभा केल्या जाते. आणि द्रौपदीच्या समोर उभा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी अर्जुन बोलतोय की द्रौपदी बोल, आता मी अश्वत्थाम्याचं काय करू, तू सांगशील ते मी करण्याकरता तयार आहे. द्रौपदीच्या नेत्रामध्ये पाणी आहे. द्रौपदीचे नेत्र डबडबलेले आहेत. द्रौपदीचे 5 मुलं मारल्या गेलेले आहेत. पण द्रौपदी त्या ठिकाणी रडत रडत अर्जुनाला बोलते, अरे दादा, हा ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलेला आहे. याने जरी चूक केली असली, माझे झोपलेले मुलं जरी याने मारलेले असले ना, तर याला आता आपल्याला मारायचं नाही. मग याला काय सजा देऊ तू सांग. तू जिवंत मारू का असं तुम्हाला सांग. तुम्हाला फक्त आज्ञा दे, मी त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. द्रौपदी रडत रडत सांगते, त्याने माझे झोपलेले 5 पुत्र मारलेत आणि आपण त्याला तीच सजा जर दिली तर मग त्या अश्वत्थाम्यामध्ये आणि द्रौपदीमध्ये काय फरक राहिलाय. मला अश्वत्थाम्याच्या पंक्तीला बसायचं नाही. म्हणून महिला मंडळ एक वाक्य पुन्हा माझ्या कथेमधनं घेऊन जा. एखाद्या शेजारीने तुम्हाला शिवी दिली म्हणून परत तिला शिवी देऊ नका. नाही तर एखादी शेजारी ज्या वेळेला आपल्याला भांडते त्यावेळेला तिच्यापेक्षा डबल भांडणं आपण भांडतोय. म्हणून हात जोडून विनंती करतो, अरे भांडणामध्ये काय पडले दादा. आजपर्यंत भांडणामध्ये कुणाचा विजय झालाय म्हणून तुमचा विजय होणार आहे. धर्मक्षेत्रावरील कौरव आणि पांडवाचं जे युद्ध झालंय ना, त्यांचा अर्थात त्या ठिकाणी समाधान झालं नाही. तुमचा आणि माझा प्रपंच तर अत्यंत लहान आहे. तुमच्या आणि माझ्या प्रपंचामध्ये काय मिळणार आहे आपल्याला. म्हणून एकमेकांनी एकमेकाला प्रेम दिलं पाहिजे. म्हणून काल बोलता बोलता एक संदेश माझा जाता जाता सांगायचा राहून गेलाय. एकमेकावरती आपण प्रेम केलं पाहिजे. मला असं वाटतंय विवेक दादा, आपण एकमेकावरती निरपेक्ष प्रेम करणं हाच आपल्या जीवनातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आणि त्या धर्माचं आचरण म्हणजे खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचं ते कर्तव्य आहे. खरा तर आपला तो धर्म तोच आहे ना. आपण एकमेकाला तर मनापासून त्यांना अर्थात त्या ठिकाणी माफ केलं पाहिजे. पण माफ करून मला असं वाटतं आपला धर्म सुद्धा आपण या जगाच्या समोर दाखवून दिला पाहिजे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम पावे. शाबाश. शब्द ऐका. जगीचे दिन अति दलित, जगीचे दिन पथ दलित. दयाला होऊन उठवावे जगाला प्रेम पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम पावे. द्रौपदीचे 5 मुलं मारल्या गेल्यात, पण अंतकरणातून ती अश्वत्थाम्याला त्या ठिकाणी माफ करते. मला असं वाटतं हे भागवत कथेमधलं सगळ्यात मोठं प्रेम आहे बरं का. सगळ्यात मोठं प्रेम आहे. अरे आपलं जर कुणी अर्थातच कुणी आपल्याला जर मारलं तर आपण त्याला रिप्लाय देतोय. पण स्वतःच्या पोटचे 5 मुलं मारले तरी सुद्धा माझी द्रौपदी शांत होते. अर्जुनाला सांगते याला जिवंत मारायचं नाही तर याचं मुंडन करायचंय, अरण्यामध्ये नेऊन याला सोडून द्यायचंय, हीच याच्यासाठी सजा आहे. म्हणून त्या पद्धतीने अश्वत्थाम्याचं मुंडन केल्या जाते. अरण्यामध्ये त्याला नेऊन सोडल्या जाते. पण माझी द्रौपदी माता ही कृष्ण अर्थातच भक्त आहे. ती माझ्या कृष्णाची भक्ती करते आणि कृष्णाला अर्थातच आपलं जीवन सगळं समर्पित करते. जीवन सगळं कृष्णाला समर्पित करणं अर्थातच आपण जर देवाला समर्पित झालो तर देव आपला स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही मायबाप. म्हणून
अर्थातच आता भागवत कथा पुढे सरकते. अध्याय क्रमांक 10 पाहायचा आहे. काल मी जे जाता जाता तुम्हाला सांगत होतोय की पवित्र गंगेच्या तटावरती व्यासपुत्र शुकाचार्य राजा परीक्षितीला की भागवत कथा सांगतायत. कशा करता भागवत कथा ऐकायची, तर जीवनाचा जिवंत असताना उद्धार होण्याकरता भागवत कथा ऐकायची. राजा परीक्षिती कोण आहे? तरुण मंडळी नीट ऐका. राजा परीक्षिती हा पांडव कुळातला सगळ्यात शेवटचा राजा आहे. पांडव कुळातला शेवटचा राजा. पण राजा परीक्षिती एकदा अरण्यामध्ये शिकार करण्याकरता जातोय. आणि राजा परीक्षिती ज्या वेळेला शिकार करण्याकरता अरण्यामध्ये जातोय, अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याला तहान लागते. तहान लागल्याच्या नंतर एक आपल्या हिंदू धर्मामध्ये शमीक नावाचे ऋषी होऊन गेले. शमीक नावाच्या ऋषीच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी राजा परीक्षिती जातोय. शमीक मुनी त्यावेळेला ध्यानमग्न अवस्थेमध्ये आहेत. ते ध्यानमग्न अवस्थेमध्ये होऊन ते प्रभूचं चिंतन करतायत. नेमका राजा परीक्षिती तिथे जातोय. त्यांना तहान लागलेली असते. तहान लागली म्हणून ते त्या ठिकाणी शमीकाला आवाज देत आहेत की गुरुजी, मला तहान लागली, मला पाणी पिण्याकरता द्या. पण एखादा व्यक्ती जर ध्यानमग्न अवस्थेमध्ये असेल ना, तर त्याला तो आवाज येत नाही. नेमका योग तसा घडतोय. शमीक ऋषीच्या कानावरती तो आवाज जात नाही, कारण ते प्रभूच्या ध्यानामध्ये आहेत. ते कृष्ण भजन करतायत. आणि ज्या वेळेला ते ध्यानमग्न अवस्थेत आहेत ना, त्यावेळेला राजा परीक्षितीला राग येतोय. अरे या सगळ्या राज्याचा राजा मी आहे, आणि हा साधू जर मला पाणी जर देत नसेल ना, तर मी अर्थातच याच्या सोबत काहीतरी कृत्य केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून राजा परीक्षिती काय करतायत? राजा परीक्षिती त्या ठिकाणी जवळ जातायत. जवळ गेल्याच्या नंतर एक बाजूला मेलेला साप पडलेला होता. तो मेलेला साप त्या ठिकाणी राजा परीक्षिती उचलतायत. त्या अरण्यामध्ये साप मरून का पडला होता, त्याची आख्यायिका फार मोठी आहे. अर्जुनाने त्या वनाला आग लावली होती. आणि अर्जुनाने ज्या वेळेला त्या वनाला आग लावली होती ना, त्यावेळेला सगळे सर्प जातीतले सगळे सर्प त्या आगीमध्ये मरून जात आहेत. म्हणून मेलेला सर्प त्या ठिकाणी पडलेला होता. राजा परीक्षितीने काय केलंय, तो मेलेला साप उचललाय. आणि मेलेला साप उचलल्याच्या नंतर जे ध्यानमग्न अवस्थेमध्ये जे ऋषी होते की ज्यांचं नाव आहे शमीक मुनी, शमीक मुनी ध्यानमग्न अवस्थेमध्ये असताना राजा परीक्षिती त्यांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकतोय. राजा परीक्षितीने मेलेला साप त्यांच्या गळ्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याच शमीक मुनीचा एक मुलगा आहे. त्या मुलाचं नाव आहे शृंगी ऋषी. तो शृंगी ऋषी त्या ठिकाणी येतोय. शृंगी ऋषी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्या बापाकडे पाहिल्या जाते. आपला बाप तर ध्यानमग्न अवस्थेमध्ये आहे. मग माझा बाप जर ध्यानमग्न अवस्थेमध्ये असेल, तर माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप कुणी टाकलाय, मेलेला साप कुणी टाकलाय असं ज्या वेळेला त्यांना कळतंय ना, त्यावेळेला शृंगी ऋषीच्या ही गोष्ट लक्षात येते की राजा परीक्षितीने माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकलाय. शृंगी ऋषीचा अधिकार अत्यंत महान आहे. गेल्या वर्षी मी तुम्हाला शृंगी ऋषीचा अधिकार सांगितला होता. फक्त 2 मिनिटं पाठीमागे जातो आणि शृंगी ऋषीचा अधिकार काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय. रामायणामधला प्रसंग आहे. राम प्रभू जन्माला येण्याच्या अगोदर ज्यांच्या हातून पुत्र कामेष्ट यज्ञ केला जातोय, त्या महात्म्याचं नाव जर काय असेल ना, तर त्या महात्म्याचं नाव आहे शृंगी ऋषी. शृंगी ऋषी त्या ठिकाणी येत आहेत. शृंगी ऋषी सज्जनांनो त्या ठिकाणी आल्याच्या नंतर कशा करता ते त्या ठिकाणी येत आहेत, तर पुत्र कामेष्ट यज्ञ करण्याकरता येत आहेत. आणि शृंगी ऋषीचा आणखी एक अधिकार ऐका. शृंगी ऋषींनी त्यांच्या जीवनामध्ये ग्रस्ती आश्रमी लोकांचं अन्न त्याने कधी सेवन केलं नाही. म्हणून ग्रस्ती आश्रमी लोकांचं अन्न सेवन न करणारा या जगामध्ये विवेक दादा जर कोण असेल ना, तर त्या महात्म्याचं नाव आहे शृंगी ऋषी. म्हणून सज्जनांनो शृंगी ऋषी जे आहेत ना, ते शृंगी ऋषी आपल्या बापाकडे पाहतायत. आपल्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप त्यांनी घातला, अर्थात ज्यांनी घातलाय. माझ्या बापाच्या गळ्यामध्ये जर साप घातला असेल ना, तर या राजा परीक्षितीला मी या ठिकाणी शाप देतोय की आजपासून पुढे 7 दिवसामध्ये
तक्षक नावाचा सर्प याला दंश केल्याशिवाय राहणार नाही. आणि तक्षक नावाचा सर्प ज्या वेळेला याला दंश करेल ना, त्यावेळेला हा 7 दिवसामध्ये मेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एखाद्या साधूचा शाप मला असं वाटतंय कल्याण करतोय. अरे एखाद्या साधूने जर तुम्हाला आशीर्वाद दिला ना, तर तो आशीर्वाद तुमचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. पण एखाद्या साधूने नकळत जरी तुम्हाला शाप दिला ना, तर तो शाप सुद्धा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. राजा परीक्षितीला त्या ठिकाणी शाप दिला जातोय. 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा साप तुला चावेल. हा शाप दिल्याच्या नंतर शमीक ऋषी जागे होत आहेत. आणि शमीक ऋषी जागे झाल्याच्या नंतर आपल्या पुत्राला जवळ बोलवत आहेत. आपल्या पुत्राला जवळ बोलवल्याच्या नंतर समजून सांगितल्या जाते, अरे दादा, आपलं घर जे चालतंय, आपला आश्रम जो चालतोय ना, ज्या राजाला तू शाप दिलाय तो राजा परीक्षिती आहे. आणि त्या परीक्षिती राजाला जर तो हा शाप दिला असेल तर हे काही योग्य नाही. राजा परीक्षिती या राज्याचा मालक आहे. आणि अशा पद्धतीचा शाप जर तू त्यांना दिला असेल ना, तर आता माझ्या सांगण्यावरून तुला त्यांना उशाप सुद्धा द्यावा लागेल. त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांचा उद्धार झाला पाहिजे असं काहीतरी तुला करावं लागेल. त्यांना मार्गदर्शन तुला करावं लागेल. त्यावेळेला शृंगी ऋषी राजा परीक्षितीला सांगतायत की राजे, मी जरी तुम्हाला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करून मरणार आहे असा जरी तुम्हाला शाप दिला असला ना, तरी माझा तुम्हाला उशाप आहे. तुम्ही आता गंगेच्या काठावरती गेलं पाहिजे. गंगेच्या काठावरती जाऊन व्यासपुत्र शुकाचार्याची तुम्ही त्या ठिकाणी विनंती केली पाहिजे. आणि व्यासपुत्र शुकाचार्याची विनंती करून त्यांच्या मुखारविंदातून तुम्ही भागवत कथा श्रवण केली पाहिजे. कारण 7 दिवसामध्ये मुक्ती प्रदान करणारा ग्रंथ या जगामध्ये जर कोणता असेल तर त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत. म्हणून सज्जनांनो, राजे परीक्षिती गंगेच्या काठावरती जात आहेत. गंगेच्या काठावरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ध्यान करतायत, धारणा करतायत, साधना करतायत. ध्यान धारणा साधना करून त्यांचा पुण्य उदय होतोय. एक दिवशी त्याच गंगेच्या काठावरती व्यासपुत्र शुकाचार्य येत आहेत. आणि व्यासपुत्र शुकाचार्य त्या ठिकाणी आल्याच्या नंतर राजा परीक्षितीचा उद्धार व्हावा याकरता त्यांना भागवत कथा सांगायला सुरुवात करतायत. भागवत कथेचा अर्थातच विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. वेगवेगळ्या अवताराचा विचार म्हणजे खऱ्या अर्थाने ही श्रीमद भागवत ग्रंथ आहे. सज्जनांनो, आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितलेले आहेत. कथा थोडी नीट लक्ष देऊन ऐका, कारण तुम्ही ऐकली असेल नसेल मला माहित नाही, पण जशी रामकथेला लिंक आहे तशी भागवत कथेला असेलच असं नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांगाचे कान करून ही भागवत कथा ऐकणं ही काळाची गरज आहे. भगवंताच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये 24 अवतार आहेत. ऐका, भगवंताचा जो अवतार आहे तो पहिल्या क्रमांकाचा जो अवतार आहे ना, तो अवतार आहे सनक. उद्या विचारलं तर सांगता आलं पाहिजे, नुसतं बसून ऐकू नका. पहिला जो भगवंताचा अवतार आहे त्या अवताराचं नाव आहे सनक. दुसरा जो अवतार आहे त्या अवताराचं नाव आहे सनंदन. तिसरा जो अवतार आहे तो सनत कुमार. चौथा जो अवतार आहे तो वराह. पाचवा जो अवतार आहे तो वराह, नारद, नर नारायण, कपिल, दत्तात्रय, यज्ञ नारायण, वृषभदेव, पृथु, मत्स्य, कूर्म, धन्वंतरी, मोहिनी, नरसिंह, वामन, परशुराम, व्यास, रामप्रभू, बलभद्र, श्रीकृष्ण, बुद्ध आणि आता कलियुगामध्ये जो होणार आहे त्या अवताराचं नाव आहे कलंकी. किती सांगितले सांगा बरं, जर त्यातले 2-3 सज्जनांना हे भगवंताचे 24 अवतार आहेत. 24 अवतारापैकी या सगळ्या अवताराचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पण या सगळ्या अवताराचा विचार करत असताना आपल्या भागवत कथेमध्ये एक सुंदर प्रकारची कथा येते. गंगेच्या काठावरती व्यासपुत्र शुकाचार्य त्या ठिकाणी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, हे परीक्षिती, हा फक्त समागम लक्षात ठेवा. व्यासपुत्र शुकाचार्य राजा परीक्षितीला गंगेच्या काठावरती ती कथा सांगतायत. आणि या पवित्र मुसा काकडे कॉलेजच्या प्रांगणामध्ये आपण दोघे मिळून या ठिकाणी या कथेची चर्चा करत आहोत. त्यावेळेला शुकाचार्य राजा परीक्षितीला गुरु व बाळाची कथा सांगतायत. कथा अत्यंत सुंदर आहे.
त्या कथेचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ध्रुव बाळ सज्जनांनो हा कृष्ण भक्त होता. ध्रुव बाळाच्या बापाचं नाव आहे उत्तानपाद, तर आईचं नाव आहे सुनीती. ध्रुव बाळाच्या अर्थात त्या ठिकाणी आणखी एक भाऊ आहे, त्या भावाचं नाव आहे अर्थातच उत्तम. सुनीती आणि सुरुची अशा दोन बायका त्या ठिकाणी उत्तानपाद राजाला आहेत. उत्तानपाद राजाला दोन बायका आहेत. एकीचं नाव आहे सुरुची तर एकीचं नाव आहे सुनीती. ध्रुव बाळ लहान आहे, पण ध्रुव बाळ ज्या वेळेला लहान आहे ना त्यावेळेला तो धावत धावत राज सिंहासनावरती आपला बाप जो बसलाय त्या बापाच्या मांडीवरती जाऊन तो ज्या वेळेला बसतोय त्यावेळेला सुरुची त्या ठिकाणी येते. आणि सुरुची त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ध्रुव बाळाच्या कंबरड्यामध्ये लात मारल्या जाते. आणि ध्रुव बाळाच्या कंबरड्यामध्ये लात मारल्याच्या नंतर ध्रुव बाळ रडतोय, आपल्या बापाला विनंती करतोय, बाबा मी तुमचा मुलगा आहे ना बाबा, मग मी जर तुमचा मुलगा असेल तर मग मला तुमच्या मांडीवरती बसण्याचा अधिकार नाही बाबा. एक त्रस्त बाई त्या ठिकाणी येते, माझ्या कंबरड्यामध्ये लात मारते आणि मला तुमच्या मांडीवरती उतरून देते. बाबा तुम्ही माझे पिताश्री आहात ना बाबा, काय चूक केली बाबा मी तर माझ्या बापाच्या मांडीवरती बसलोय ना बाबा. ही बाई येते माझ्या कंबरड्यामध्ये लात मारते. अर्थातच सज्जनांनो रडत रडत ध्रुव बाळ आपल्या आईकडे येतोय. आईकडे नाम सुनीतीकडे येतोय. सुनीतीला घडलेला प्रकार त्या ठिकाणी सांगितल्या जातोय. बाई अर्थातच आई मी त्या ठिकाणी माझ्या बापाच्या मांडीवरती बसण्याकरता गेलो आणि माझ्या बापाच्या मांडीवरती बसण्याकरता ज्या वेळेला गेलोय ना त्यावेळेला त्या ठिकाणी सुरुची येते. माझ्या कमऱ्यामध्ये लात मारल्या जाते, मला तिथून काढून दिल्या जाते. आई मी माझ्या बापाच्या मांडीवरती बसू शकत नाही रे दादा, तुझ्या बापाला सुनीती आवडत नाही तर तुझ्या बापाला सुरुची आवडते. म्हणून माझ्या समोर बसलेल्या सगळ्या तरुण बांधवाला माझ्या भागवत कथेची विनंती आहे, एखाद्या वेळेला तुम्हाला सुरुची नाही आवडली तरी चालेल, पण माझ्या समोर जर तुम्ही भागवत कथेमध्ये जर बसला असाल ना तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुनीती आवडली पाहिजे. बरोबर बोलतोय ना मी? सुरुचीचा विचार तुमच्या जीवनामध्ये कधी करू नका, पण सुनीतीचा विचार केल्याशिवाय राहू नका. म्हणून जाता जाता एक प्रश्न मी या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना विचारणार आहे. ज्यांची लग्न झाले आणि ज्यांची सौभाग्यवती आणि आई आज माझ्या कथेमध्ये या ठिकाणी बसली असेल ना, त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे. जे माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल ना स्टेजवरती बोलून मी त्याचा सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न नीट ऐका. आप्पा समोरच्या घराला आग लागली आणि समोरच्या घराला आग लागल्याच्या नंतर त्या आग लागलेल्या घरामध्ये तुमची सौभाग्यवती आणि आई आहे. त्या आग लागलेल्या घरातून एका वेळी तुम्हाला एकाच व्यक्तीला वाचवता येते. मग त्या आग लागलेल्या घरातून तुम्ही आईला वाचवसाल का बाईला? प्रश्न लक्षात आला नाही का माझ्या? सोंग घेतले बरं का महिला मंडळ यांनी. पुन्हा 1 मिनिट मी घेतो, नीट ऐका. समोरच्या घराला आग लागली, फक्त कल्पना करायची आपल्याला. समोरच्या घराला आग लागली, त्या आग लागलेल्या घरामध्ये तुमची सौभाग्यवती आणि तुमची आई आहे. मग त्या आग लागलेल्या घरातून जर एका वेळी जर तुम्हाला एकाच व्यक्तीला वाचवता येत असेल तर माझा प्रश्न असा आहे, त्या आग लागलेल्या घरातून तुम्ही आईला वाचवसाल का बाईला? मी काही भांडणं लावायला आलो नाही बरं का इथे. मला फक्त उत्तर घ्यायचंय तुमच्याकडनं. मला माहिती आहे महिला मंडळ हे या प्रश्नाचं उत्तर देऊच शकत नाही. याचं कारण हे सगळे मिंदे झालेले आहेत. त्यांना माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर जर आता द्यावं तर घरी गेल्याच्या नंतर भाकरीची पंचाईत. एक ना अनेक समस्या तुमच्या समोर आहे. या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही देऊ शकत नसाल ना तर या प्रश्नाचं उत्तर महिला मंडळ मी या ठिकाणाहून छाती ठोकपणे देऊ शकतो. कारण आता मला सध्या तरी कुणाची भीती, घरी गेल्यावर बघू काय होईल ते. समोरच्या घराला आग लागली, त्या आग लागलेल्या घरातून एका वेळी जर एकाच व्यक्तीला जर वाचवता येत असेल तर वाचवायचे कुणाला? त्याचं उत्तर माझ्या भागवत कथेतून घेऊन जा. अरे आग लागलेल्या घरामध्ये एखाद्या वेळेला बाई मेली तरी चालेल,
बाई तुम्हाला या हिंदुस्थानमध्ये दुसरी भेटेल, पण या आग लागलेल्या घरातून वाचवायचे कुणाला, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे आईला. अरे बाई एखाद्या वेळेला मेली तर दुसरी भेटेल, पण आई या जगामध्ये तुम्हाला भेटणार नाही. वाचवायचंय कुणाला, तर मला असं वाटतंय सुरुचीला वाचवू नका, पण जीवन जगत असताना सुनीतीला वाचवल्याशिवाय थांबू नका. आज या महाराष्ट्राचा विचार जर केला ना दादा, तर महाराष्ट्रातले लोक मला असं वाटतंय सुनीतीचा विचार करायला तयार नाहीत, तर माणसं सुनीतीचा अर्थातच सुरुचीचा विचार करतायत. अरे दादा, ज्या माणसाने सुरुचीचा विचार केलाय ना, त्या माणसाचा इतिहास रूपाने जिवंत राहिला नाही. पण ज्यांनी देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत सुनीतीचा नाम हिंदू धर्माचा विचार केलाय, सुनीतीचा नाम माझ्या भारत देशाचा विचार केलाय, मला असं वाटते त्यांचा इतिहास रूपाने या देशामध्ये जिवंत राहिल्याशिवाय राहत नाही. म्हणून जे देशासाठी जगले, जे देशासाठी लढले, जे सुनीतीसाठी जगले, मला असं वाटतं त्यांचा इतिहास रूपाने या देशामध्ये जिवंत राहिल्याशिवाय राहत नाही. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार. कोणी फासावरती चढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. म्हणून माझ्या तरुण बांधवाला पुन्हा पुन्हा माझ्या भागवत कथेची विनंती आहे. आरंभ सामाजिक प्रतिष्ठानद्वारा पुन्हा पुन्हा विनंती करतो, दादा किती दिवसाचं तुमचं आणि माझं जीवन आहे. सुरुचीचा विचार करू नका, पण सुनीतीचा विचार केल्याशिवाय थांबू नका. आज घडलेला या महाराष्ट्रामध्ये प्रसंग आहे. महाराष्ट्रामध्ये जो सध्या प्रकरण जे गाजतंय ना, ते आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये एक घटना घडलेली आहे. माणसं सुरुचीचा विचार करतायत म्हणून बसू द्या, सुरुचीचा विचार करतायत म्हणून अशा पद्धतीच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडतायत. दादा किती कथा करायच्यात, किती कीर्तन आपण करायचे, किती भागवत कथा आपण ऐकायच्यात. आत्ता मध्यंतरी तुमच्या कानावरती असेल, मालेगाव तालुक्यामध्ये घडलेली घटना आहे. अर्थात डोंगराळे नावाचं गाव आहे. 3 वर्षाची चिमुरडी आहे. काय कळते त्या माझ्या चिमुरडीला, त्या 3 वर्षाच्या चिमुरडीवरती अन्याय अत्याचार करणारे नराधम जर या देशामध्ये आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर जन्माला येत असेल ना, तर अशा नराधमाला भर चौकामध्ये जिवंत फाशी दिली पाहिजे दादा. अरे जो व्यक्ती माझ्या स्त्री जातीचा आदर करत नाही, तो भागवत कथेचा काय आदर करणार आहे. जो व्यक्ती माझ्या हिंदू धर्माचा आदर करत नाही, तो व्यक्ती अर्थात धर्माकरता आपलं जीवन काय समर्पित करणार आहे. अरे 3 वर्षाच्या मुलीवरती तो खैरनार नावाचा नालायक माणूस, त्याने जर माझ्या त्या यज्ञा अर्थात नावाच्या बालकीवरती जर अन्याय केला असेल, तर मला असं वाटतं माझ्या समोर बसल्या तमाम हिंदू बांधवांनी सावध होणं ही काळाची गरज आहे. दादा अरे ही कथा आपण ऐकतोय, तर मला असं वाटतं या कथेचा विचार तर आपण करणार आहोत, पण त्याबरोबर सामाजिक संदेश सुद्धा हिंदू धर्मामध्ये जाणं ही काळाची गरज आहे. अरे लहान लहान मुलावरती तुम्ही अत्याचार करताय काय. अर्थातच अशा अवलादी, मला असं वाटतंय ह्या कंसाच्या अवलादी अजूनही आपल्या कलियुगामध्ये जिवंत आहेत. मग अशा अवलादीला फासावरती लटकवायचं नाही तर मग करायचे काय. अशा पद्धतीचे आंदोलन आपण उभा केली पाहिजेत. माझ्या हिंदू धर्मातल्या युवकांना मला बोलायचे, आरंभ सामाजिक प्रतिष्ठानसाठी सुद्धा बोलायचे, अरे जोपर्यंत त्या यज्ञा नावाच्या बालकावरती अन्याय अत्याचार करणारा तो खैरनार, जोपर्यंत त्याला फाशीची शिक्षा होत नाही ना, तोपर्यंत हिंदू धर्मातल्या लोकांनी शांत कधी बसायचं नाही.
अरे दादा, अशा पद्धतीचे अन्याय होत आहेत, अशा पद्धतीचं तुम्ही वर्तन करतायत, अशा पद्धतीचं अर्थात तुम्ही कृत्य करतायत. माझी भागवत कथा अशा कृत्याचं समर्थन कधी करणार नाही दादा. तुम्ही हिंदू जरी असाल तरी तुम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार तर नाहीच, पण अशा गोष्टीचं समर्थन आजही मला असं वाटतंय काही नालायक लोक या महाराष्ट्रामध्ये करतायत. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. म्हणून पुन्हा पुन्हा विनंती करतो, सुरुचीचा विचार करू नका, तर जीवनामध्ये सुनीतीचा विचार करा. म्हणून सज्जनांनो, या ठिकाणी राजा परीक्षितीला ध्रुव बाळाची कथा सांगत असताना शुकदेव मुनी सांगतायत, ज्या वेळेला त्याच ध्रुव बाळाला सुरुची अर्थातच लात मारून काढून देते ना, त्यावेळेला ते लहान बालक 6 वर्षाचं बालक आपल्या आईच्या जवळ येते. आईच्या जवळ आल्यानंतर आईला बोलते, आई मला माझा बाप मांडीवर बसून देत नाही, मला अर्थात ती मांडी मिळवायची आहे. कोण मिळून देईल आला आई मला ती मांडी? त्यावेळेला लहान मुलाला समजून सांगायचे. म्हणून ती आई आपल्या लहान ध्रुवाला सांगते, अरे बाळा, तुला तुझ्या बापाच्या मांडीवर जर बसायचं असेल ना, तर देव मिळून देईल तुला ती मांडी. कुठे असतो मातो देव? वयाच्या 6व्या वर्षी ध्रुव बाळाने आपल्या हृदयामध्ये देव हा शब्द कोरला. आई सांगते, अरण्यामध्ये देव असतोय. त्यावेळेला सज्जनांनो, 6 वर्षाच्या वयामध्ये माझा ध्रुव बाळ अरण्यामध्ये जातोय. अरण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या देवाचं, माझ्या कृष्णाचं तो भजन करतोय. अनेक दिवस तो त्या ठिकाणी ध्यान धारणा आणि तपश्चर्या त्या ठिकाणी करतोय. आणि ध्रुव बाळाच्या तपश्चर्याला माझी कृष्ण परमात्मा अर्थातच त्या ठिकाणी प्रगट होत आहेत. ध्रुव बाळाला बोलतायत, अरे दादा, तुला काय पाहिजे ते माग, मी तुला दिल्याशिवाय राहणार नाही. ध्रुव बाळाच्या नेत्रामध्ये पाणी आहे. प्रभू, मला माझ्या बापाच्या मांडीवरती बसायचं होतं. एक माझी सावत्र आई त्या ठिकाणी येते, माझ्या कंबरड्यामध्ये लात मारते, मला तिथून काढून देते. मला माझ्या बापाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. त्यावेळेला त्या ठिकाणी मला मांडी पाहिजे. त्यावेळेला कृष्ण परमात्मा सांगतात, अरे सामान्य मांडीची काय अपेक्षा करतो, अशा पद्धतीचे स्थान मी तुला देतो. जोपर्यंत चंद्र सूर्य या जगामध्ये अस्तित्वात आहे ना, तोपर्यंत तुझं स्थान या जगामध्ये अजर आणि अमर राहील. म्हणून माझ्या ध्रुव बाळाला आढळ पद त्या ठिकाणी माझे गोपाल कृष्ण बहाल करतायत. त्या अशा पद्धतीची कथा भगवान शुकाचार्याला त्या ठिकाणी व्यासमुनी सांगतायत. या सगळ्या गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे.